बरं, पावसाळ्यात आपल्याकडे खूप पाऊस पडतो, हो की नाही? खूप म्हणजे किती? अगं, तो मोजता येतो. आणि तुम्हाला शाळेत शिकवलं असेल की कसा मोजतात ते. हो हो, पर्जन्य मापक वापरून. हो, पर्जन्य मापक. बरोबर. हा, शाळेच्या माहिती फलकावर जून आणि जुलै महिन्यात जेवढा पाऊस झाला ना त्याची नोंद केली होती. बरं, आता बघा, या आलेख कागदावर काही ठळक आणि काही पुसट फिक्या रेषा आहेत, हो ना? आता ठळक रेषा मोठे एकक दाखवतात. आता त्याचे समान भाग केले ना की होणारे लहान भाग फिक्या रेषांनी दाखवतात. त्यामुळे काय होतं, योग्य प्रमाण घेऊन स्तंभांची उंची दाखवणं सोपं जातं. कळतंय? आता पेन्सिलनी ठळक एक आडवी रेषा पाया म्हणून काढली. त्याला आकृतीत दाखवल्यानुसार एक्स अक्ष असं नाव दिलंय. आता एक्स अक्षाला काटकोनात छेदणारा आकृतीत दाखवल्याप्रमाणे वाय अक्ष आहे. बघा, दिसतोय ना? हा, आता त्यांच्या छेदन बिंदूला ओ असं म्हटलंय. एक्स अक्षावर ओ पासून 1-1 सेंटीमीटर अंतरावर खुणा आहेत, बघा, हो ना? बरं, आता ना हा स्तंभालेख बघा. दिसतंय? बरं सिया, उभ्या आणि आडव्या रेषेवर कोणती माहिती दर्शवली आहे सांग बरं. आडव्या रेषेवर जुलै महिन्यात पाऊस पडलेले दिवस आहेत आणि उभ्या रेषेवर प्रत्यक्ष पडलेला पाऊस मिलीमीटरमध्ये दाखवलेला आहे. बरोबर. आता कमीत कमी आणि जास्तीत जास्त किती मिलीमीटर पाऊस पडलाय? कमीत कमी 145 मिलीमीटर आणि जास्तीत जास्त 550 मिलीमीटर पाऊस पडलाय. बरोबर. आता सर्वात जास्त पाऊस कोणत्या दिवशी पडलाय सांगा बरं. 20 जुलै. शाबास. आता मला सांगा, 12 जुलैला किती पाऊस पडलाय? जुलै 390 मिलीमीटर पाऊस पडलाय. तू 390 मिलीमीटर वाय अक्षावर कसं शोधलंस? वाय अक्षावर 350च्या पुढे 4 एककं मोजली. 350 ते 400 मध्ये अनुक्रमे 350, 360, 370, 380, 390, 400 मिलीमीटर पाऊस दाखवलाय. बरं, मला सांग, म्हणजे वाय अक्षावर कोणतं प्रमाण घेतलंय? 1 सेंटीमीटर बरोबर 50 मिलीमीटर असं प्रमाण घेतले. बरोबर. ताई, आता तू सांग, 15 जुलै आणि 20 जुलै रोजी झालेल्या पावसामध्ये किती फरक आहे? बर, 15 जुलै 500 आणि 20 जुलै 550, म्हणजे 550 वजा 500 बरोबर 50 मिलीमीटर, तेवढा फरक आहे. बरं, आता मला सांगा, जुलै महिन्यात दिलेल्या 6 दिवसात एकूण किती पाऊस पडलाय सांगा बरं. आणि यासाठी तुम्हाला बेरीज करावी लागणार आहे. आता त्यासाठी काय करावं लागेल, स्तंभालेखात दिलेली माहिती तक्त्यात लिहावी लागेल. ती कशी लिहाल दाखवा बरं. दिनांक, पडलेला पाऊस मिलीमीटरमध्ये. 2 जुलै 145 मिलीमीटर. 7 जुलै 180 मिलीमीटर. 10 जुलै 210 मिलीमीटर. 12 जुलै 390 मिलीमीटर. बरोबर. 15 जुलै 500 मिलीमीटर. 20 जुलै 550 मिलीमीटर. शाबास. आता ना ही आकडेवारी लक्षात ठेवणं अवघड आहे बरं का. याचा चित्रालेख काढताना येणाऱ्या अडचणी लक्षात घेता वर ही माहिती स्तंभालेख स्वरूपात दाखवली आहे. आणि माझ्याकडे असाच एक स्तंभालेख आहे बघा. हा, दिसतंय?
आता तुम्ही सगळ्यांनी पहिल्या सत्रात वेगवेगळ्या विषयांची किती कार्यपत्रकं सोडवली आहेत त्याचा हा स्तंभालेख आहे. आता त्यावरून ना आपण एकमेकांना प्रश्न विचारूया आणि काय काय माहिती मिळतेय ते बघूया. चालेल? हा, आता सांग, गणित विषयाची किती कार्यपत्रकं सोडवली आहेत? गणित विषयाच्या 14. सगळ्यात कमी कार्यपत्रके कुठल्या विषयाची सोडवली आहेत? सगळ्यात कमी कार्यपत्रकं भूगोल विषयाची सोडवली आहेत. कोणत्या विषयाची कार्यपत्रकं समान सोडवली आहेत? मराठी आणि विज्ञान. गणितापेक्षा विज्ञानाची किती कार्यपत्रके जास्त सोडवली आहेत? गणित 14, विज्ञान 28. मी सोडवते. 28 वजा 14 बरोबर 14. गणितापेक्षा विज्ञानाची 14 कार्यपत्रकं जास्त सोडवली आहेत. सर्व विषयांची मिळून एकूण किती कार्यपत्रकं सोडवली आहेत? गणित 14, मराठी 28, भूगोल 7 आणि विज्ञान 28. 14 अधिक 28 अधिक 7 अधिक 28 बरोबर 77. एकूण 77 कार्यपत्रके सोडवली. बरोबर. शाबास, एकदम छान जमलंय तुम्हाला. हो, खूप छान जमलंय. ताई, इथून पुढे आम्हाला ना स्तंभालेख अगदी छान वाचता येईल. हो ताई. आपण काय शिकलो? 1. आलेख कागदाची रचना, ठळक आणि फिक्या रेषांचा अर्थ. 2. स्तंभालेखात दिलेल्या माहितीचे निरीक्षण करताना आडवा अक्ष, उभा अक्ष, स्तंभांची रुंदी, उंची या बाबी लक्षात घ्यायला हव्यात. 3. माहितीचा समग्र आढावा लक्षात घेता येतो. 4. स्तंभाची तुलना करता येते. स्वाध्याय 1. वरील आलेखात y अक्षावर 1 सेंटीमीटर म्हणजे किती मिलीमीटर पाऊस असे प्रमाण घेतले आहे. 2. पुढे एक स्तंभालेख दिला आहे, त्यावरून प्रश्न तयार करा. 3. वर्तमानपत्रातील विविध माहिती दर्शवणारा स्तंभालेख मिळवा, त्याचं निरीक्षण करा आणि मिळालेली माहिती एकत्रित करून त्यातून तुम्हाला काय समजलं ते लिहा.